आहे अनऑफिशियल युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे जोशनास किचन। नमस्कार, जोशना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला भरली शिमला मिरची दाखवणार आहे। माझी एक अनोळखी रेसिपी, आज पहिला व्लॉग आहे माझा। तुम्हाला आवडेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टॅप करा। चला तर आता आपण मसाला तयार करायला सुरुवात करून घेऊया। 1 किलो शिमला मिरची, 1 कांदा, 1 टोमॅटो आणि त्यामध्ये सारण भरण्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणा कूट घेतलेला आहे। 2 चम्मच भाजलेलं पीठ घेतलं चणा डाळीचं, 2 चम्मच सुकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं, 2 चम्मच तिखट घेतलेलं आहे लाल, थोडीशी हळद टाकलेली आहे अर्धा चम्मच, धनिया पूड टाकलेला आहे अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ टाकायचं, गरम मसाला 1 चम्मच आणि थोडं तेल टाकायचं त्याच्यामध्ये। आता ह्या मिश्रणाला आपण एकजीव करायचं। थोडंसं पाणी घ्यायचं ओलसर व्हायला। याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालते। आता हे आपलं मिश्रण तयार झाले। आपण हे मिश्रण भरून घ्यायचं, स्टफिंग भरून घ्यायची शिमला मिरची मध्ये। भरून घेतलेला आहे मसाला याच्यामध्ये। याची आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। आता हे शिमला मिरची भरून झालेली आहे आपली, याच्यामध्ये मसाले भरलेले आहे मी। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। आता आपला पॅन गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे। मी 1 कांदा कापलेला आहे बारीक चिरलेला, त्याला लालसर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता आपला कांदा लाल झालेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मी आलं लसूण पेस्ट टाकत आहे 1 चम्मच। आलं लसणाची कच्चपण गेलं पाहिजे असं त्याला लालसर करायचं। पेस्ट झालेली आहे। आता आपण टोमॅटो टाकायचं, याला चांगलं होऊ द्यायचं। आता आपला टोमॅटो झालेला आहे। याच्यामध्ये आपण 1 चम्मच लाल तिखट टाकूया, थोडीशी हळद, एक चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, चवीपुरतं मीठ। जे स्टफिंग उरलेलं होतं आपलं ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। पाणी टाकून घेऊया मसाला शिजायला।
याच्यामध्ये आपण मिरची ठेवून घ्यायची. त्याला वाफवून घ्यायचं. याला 10 ते 15 मिनिटं शिजायला लागते. तर झाकण झाकून आपण ठेवायचं. आता आपली भाजी रेडी आहे. बघा किती छान कलर आलेला आहे. याला स्टफिंग वगैरे खूप छान झालेलं आहे शिमला मिरचीचं. आता याला आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आपली भाजी आता रेडी आहे. वा वा गाईस, चमचमीत भरलेली ढोबळी मिरची ॲज इन स्टफ्ड शिमला मिरची. चला तर आपण आता एका बाउलमध्ये याला काढून घेऊया. आहे भरला शिमला मिरची. आवडली असेल तर माझ्या जोशना किचन चॅनलला लाईक करा, शेअर करा, बेल लाईकला टॅप करा.